नमस्कार. कधी विचार केलाय का आपण इतक्या मेहनतीने उत्तम प्रोसेस बनवतो पण त्या टिकतात का? आज आपण CMMI मधल्या एका खूपच इंटरेस्टिंग कॉन्सेप्टबद्दल बोलणार आहोत. अंमलबजावणी पायाभूत सुविधा म्हणजेच इम्प्लिमेंटेशन इन्फ्रास्ट्रक्चर. ही एक अशी सिस्टीम आहे जी आपल्या प्रोसेस फक्त कागदावर राहू देत नाही, तर त्या आपल्या कामाचा एक अविभाज्य भाग बनवते. हा अनुभव तर आपल्या सगळ्यांनाच आला असेल, बरोबर ना? आपण एकदम उत्साहात नवीन प्रोसेस सेट करतो, पण जसा कामाचा लोड वाढतो सगळी टीम परत जुन्याच पद्धतीने काम करायला लागते. असं का होतं? चला याचं उत्तर आज शोधूया. तर ह्या समस्येचं उत्तर आहे अंमलबजावणी पायाभूत सुविधा. याला माहितीये का, एका बांधकामाच्या मचानसारखं समजू शकतो. विचार करा, जसं मचान एका बिल्डिंगला कोसळण्यापासून वाचवतं, अगदी तसंच ही पायाभूत सुविधा आपल्या प्रोसेसला प्रेशरमध्ये टिकून राहायला मदत करते. हाच तो अदृश्य सपोर्ट आहे जो यशासाठी खरंच खूप गरजेचा असतो. ठीक आहे, मग ही पायाभूत सुविधा म्हणजे नेमकं काय? अगदी सोप्या शब्दांत सांगायचं झालं तर ही एक अशी सिस्टीम आहे जी चांगल्या कामाची सवय लावते. CMMI मॉडेलमध्ये याचा मूळ उद्देश फक्त प्रोसेस बनवणं नाहीये, तर त्या चिकाटीने सातत्याने पाळल्या जातील याची गॅरंटी देणं आहे. चला, यामागचा मूळ हेतू काय आहे ते बघूया. खरं सांगायचं तर याचं टार्गेट हे आहे की प्रोसेस फक्त नावापुरत्या नसाव्यात, तर त्या टीमच्या कामाचा एक नॅचरल पार्ट बनाव्यात. म्हणजे काय? तर फक्त ऑडिटसाठी नाही, तर कामाची क्वालिटी खरोखर सुधारावी म्हणून त्या वापरात याव्यात. आणि यामुळेच प्रोसेस जिवंत राहतात, नाही का? ओके, तर प्रत्येक ऑर्गनायझेशनच्या प्रवासाची सुरुवात कुठून तरी होतेच. CMMI मध्ये लेव्हल 1 हा तोच अगदी सुरुवातीचा थोडासा म्हणूया की गोंधळलेला टप्पा आहे. इथे नियम, प्रोसेस असं काही स्पष्ट नसतं, पण तरीही कामं मात्र पूर्ण होतात. कशी? तर वैयक्तिक कौशल्याच्या जोरावर. हा फरक समजून घेणं खूप महत्वाचं आहे. बघा, लेव्हल 1 मध्ये यश कशावर अवलंबून असतं? तर काही सुपरस्टार लोकांच्या हिरोईक एफर्ट्सवर. पण ते नसतील तर कामाच्या क्वालिटीची काही गॅरंटी नसते. याच्या अगदी उलट लेव्हल 2 मध्ये आपण एका अशा स्ट्रक्चरकडे जातो जिथे यश व्यक्तींवर नाही तर प्रोसेसवर अवलंबून असतं, आणि म्हणूनच ते सातत्यपूर्ण आणि रिपीट करता येण्यासारखं बनतं. मग ही उभारणी नेमकी होते कशी? आता आपण येतो लेव्हल 2 कडे. इथे आपण खऱ्या अर्थाने त्या मचांचं बांधकाम सुरू करतो. इथेच पहिल्यांदाच प्रोसेसला एक सिस्टमॅटिक सपोर्ट देण्याचं काम सुरू होतं. लेव्हल 2 मध्ये मुख्यत्वे 2 महत्त्वाच्या गोष्टी घडतात. पहिलं म्हणजे टीमला कोणतीही प्रोसेस फॉलो करायला सांगण्याआधी त्यांना त्यासाठी लागणारी सगळी साधनं म्हणजे रिसोर्सेस, पैसा आणि ट्रेनिंग हे सगळं दिलं जातं. आणि दुसरं, त्या प्रोसेस फक्त तोंडी सांगितल्या जात नाहीत, तर त्या व्यवस्थित डॉक्युमेंट केल्या जातात आणि लोक त्या खरंच वापरत आहेत की नाही हे रेग्युलरली चेक केलं जातं. हे उदाहरण बघा, किती सोपं आहे. रिसोर्सेस पुरवणे म्हणजे नक्की काय? समजा टीमला जिरासारखं एखादं टूल वापरायचं आहे. आता मॅनेजमेंटने फक्त हे वापरा असं सांगून चालणार नाही, बरोबर? त्यासाठी त्याचं लायसन्स, बजेट आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते कसं वापरायचं याचं ट्रेनिंग देण्याची जबाबदारी मॅनेजमेंटची आहे. या सपोर्टशिवाय कोणतीही प्रोसेस यशस्वी होऊच शकत नाही. ठीक आहे, आता आपण लेव्हल 3 कडे वळूया. आणि ही खरंच एक मोठी झेप आहे, कारण इथे फोकस हा आता एका प्रोजेक्टवरून शिफ्ट होऊन संपूर्ण ऑर्गनायझेशनवर येतो. इथे एक खूपच पॉवरफुल फीडबॅक लूप तयार होतो. कसा? ते पाहूया. 1. प्रोजेक्ट संपूर्ण कंपनीसाठी बनवलेले स्टँडर्ड प्रोसेस वापरतात. 2. ते हे तपासतात की त्या प्रोसेस वापरल्यामुळे खरंच काही फायदा होतोय का? आणि 3. जे सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे त्यांनी केलेल्या सुधारणा किंवा त्यांना जे काही नवीन शिकायला मिळाले ते परत संपूर्ण कंपनीसोबत शेअर करतात. आणि हे परत योगदान देण्याचं एक परफेक्ट उदाहरण आहे. विचार करा, एका प्रोजेक्ट टीमने एक खूप चांगली रिस्क चेकलिस्ट बनवली. आता ती फक्त स्वतःकडे न ठेवता त्यांनी ती कंपनीच्या सेंट्रल लायब्ररीमध्ये म्हणजे प्रोसेस ॲसेट लायब्ररीमध्ये अपलोड केली. याचा फायदा काय? तर आता बाकीच्या सगळ्या टीम्स तिचा वापर करू शकतात. म्हणजे एका टीमचा अनुभव अख्ख्या कंपनीच्या कामी येतो. आणि आता आपण येतो मास्टरीच्या पुढच्या लेव्हलवर. लेव्हल 4. CMMI V3.0 मध्ये ही एक नवीन आणि खूप महत्त्वाची भर आहे. इथे ऑर्गनायझेशन फक्त प्रोसेस फॉलो करत नाही, तर त्या डेटाच्या आधारावर मॅनेज करायला शिकते. ह्या लेव्हलचं खास वैशिष्ट्य काय आहे माहिती आहे? इथे अंदाजे किंवा मला वाटतं याला काही जागा नसते.
प्रत्येक महत्त्वाचा निर्णय हा फॅक्ट्स आणि डेटावर आधारित असतो. परफॉर्मन्स सुधारण्यासाठी स्टॅटिस्टिक्स आणि क्वांटिटेटिव्ह टेक्निक्सचा वापर केला जातो. त्यामुळे साहजिकच कामातली अचूकता खूप वाढते. चला तर मग आता या सगळ्याला एकत्र जोडून बघूया. सीएमएमआयच्या भाषेत पायाभूत सुविधा किंवा इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे नेमकं काय काय येतं? एक गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षात ठेवली पाहिजे. इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे फक्त टेक्नॉलॉजी, सॉफ्टवेअर किंवा हार्डवेअर नाही. ही एक कम्प्लीट सपोर्ट सिस्टम आहे. यात काय काय येतं? तर स्पष्टपणे लिहिलेल्या प्रोसेस, योग्य माणसं, कामासाठी लागणारी साधनं आणि वेळ, पुरेसा पैसा आणि सगळ्यात शेवटी काम व्यवस्थित होते की नाही हे तपासण्यासाठी एक निष्पक्ष सिस्टीम. आणि जाता जाता हा एक विचार करण्यासारखा प्रश्न. आपल्या ऑर्गनायझेशनमध्ये जे काही बनवलं जातंय त्यासाठी आपण वापरत असलेली प्रोसेसची मचान खरंच पुरेशी मजबूत आहे का? कामाच्या प्रेशर वाढल्यावर ती टिकून राहील का? यावर विचार करणं हेच कदाचित यशाच्या दिशेने टाकलेलं पहिलं पाऊल असू शकतं.